नाही, महायुतीमध्ये काकी आल्या, त्यांचा पक्ष आला, सुरुवातीला बोलणं होत होतं, पण महायुतीकडनं काहीच ऍक्शन घेतली जात नसेल तर मग बोलून फायदा नाही, म्हणून बोलणं या बाबतीत तरी आम्ही बंद केलेलं आहे. पण एक आहे, अनेक लोक, अनेक सत्ताधारी दादांना मित्र म्हणायचे, पण माणूस गेल्यानंतर मित्रत्वाला आणि नात्यांना राजकारणात दुर्दैवाने काहीच किंमत नाही, अशी मात्र भावना मला तिथं दादांच्या केसच्या बाबतीत यायला लागलेली आहे. माझ्या बाबतीत तुम्ही जर विचारलं तर अनेक लोकांनी हा प्रश्न केलाय, अजितदादांच्या विषयामध्ये एवढं का तू लढतोयस. माझं एवढंच मत होतं, आम्ही समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये आहे. माझ्या काकाच्या बाबतीत, माझ्या घरच्यांच्या बाबतीत अशी घटना घडून मी जर दरवाजा लावून बसलो असतो, अरे एवढी मोठी ताकद समोर आहे, त्यांच्या विरोधात लढायचं कसं, मी घाबरून आज जर घरी बसलो असतो तर मग उद्या एखादा गरीब माणूस माझ्याकडे आला असता, शेतकरी, महिला, नाही तर कुणीही आला असतं आणि त्यांनी म्हटलं असं मला मदत करा, तर माझी नैतिकता होती का. मी माझ्याच काकाला न्याय देऊ शकलो नाही तर लोकांना कधी तिथे देणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही तिथे लढतोय, प्रामाणिकपणे लढतोय. गाईच्या शुद्ध तुपापासून तयार केलेले बर्वाचे हेअर, बॉडी आणि स्किन केअर प्रॉडक्ट्स आहेत ना. बर्वा स्किन थेरपी, सेफ, नॅचरल, ग्लॅमरस.